Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुमचा फंड अंडर परफॉर्म करतोय आणि तुम्हाला आउट परफॉर्म करणाऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? खूप साऱ्या ॲड्स, खूप साऱ्या ॲप्स, तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा आणि तुम्ही आउट परफॉर्म करणाऱ्या फंडमध्ये पैसे गुंतवा अशा प्रकारचे ॲड रन करतायत. नक्की याच्या सत्य काय आणि खरोखर आपले फंड जर अंडर परफॉर्म करत असतील तर करायचं काय याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत ऐका आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू ॲड या व्हिडिओमधनं मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मी रिसेंटली मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या ॲड बघतोय की तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो रिव्ह्यू करा, तुम्ही सांगा, आमच्याकडे द्या आणि मग आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या कोणत्या स्कीम आउट परफॉर्म करतात, कोणत्या स्कीम अंडर परफॉर्म करतायत आणि मग तुम्ही अंडर परफॉर्म करणाऱ्या स्कीममधून बाहेर पडून तुम्ही आउट परफॉर्म करणाऱ्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करा, असं त्यांचा तो सल्ला आहे. मित्रांनो, ऐकताना हे खूपच सुंदर छान वाटतंय, पण हा आउट परफॉर्म किंवा अंडर परफॉर्म हा किती कालावधीचा आहे हे मात्र कोणीही सांगत नाही. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार एका इन्व्हेस्टरला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम इथं माझ्या मते करत आहे. कारण का, मी आजपर्यंत खूप वर्ष झाली या मार्केटमध्ये, तर मला कोणतीच एक स्कीम कायमच आउट परफॉर्म करते किंवा कायमच लो परफॉर्म करते अशी सापडलेली नाही. म्हणजे जी स्कीम आज चांगला परफॉर्म करत नाही आहे ती काही कालानंतर चांगला परफॉर्मन्स करते आणि जी स्कीम आज आउट परफॉर्म करते, चांगला परफॉर्म करते, ती काही कालखंडानंतर लो परफॉर्म करताना मला सापडलेली आहे. सो ही लोक करतायत काय, तर मला असं वाटतं की ट्रेडर जसं एखादी म्हणजे जिकडं परतावा आहे तिकडं पळण्याचा प्रयत्न करतो किंवा जिकडं पैसे मिळत नाहीत ते सोडून ते विकून जाण्याचा प्रयत्न करतो, तसंच जर आपण म्युच्युअल फंडला पण केलं तर मला नाही वाटत आपण इकडे वेल्थ क्रिएट करू. विनाकारण कुठल्याही येणाऱ्या ॲडच्या मागं लागून तुम्ही चांगल्या पोर्टफोलिओचं मात्र करू नका. तुम्ही ज्याच्या कोणाकडे इन्व्हेस्टेड आहात त्याच्याकडं कंटिन्यू करा. उगीचच पळापळी करण्यात काहीही अर्थ नाही. हां, कन्सिस्टंटली आउट परफॉर्म करते स्कीम किंवा अंडर परफॉर्म कन्सिस्टंटली करते तर मात्र विचार करायला हरकत नाही. पण लक्षात घ्या, इथं परफॉर्मन्स जो चेक केला जातो तो 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने किंवा 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे परफॉर्मन्स. आता बघा, तो जो कोणी ॲपवाला म्हणतोय तुमचा फंड अंडर परफॉर्म करतो, 3 महिन्याचा व्ह्यू घेऊन सांगतोय, 6 महिन्याचा व्ह्यू घेऊन सांगतोय, किती महिन्याचा व्ह्यू आहे त्याचा हे तुम्हाला तो सांगत नाहीये. त्याचे काही छुपे असू शकतात, काही डाव, पण मला साधं सोपं असं म्हणायचंय, जर तुम्ही 10, 15, 20 वर्षाच्या प्रोस्पेक्टिव्हनी विचार करत असाल तर तुमचा फंड आत्ता शॉर्ट टर्मला अंडर परफॉर्म करतोय और आउटर परफॉर्म करतोय आणि विशेष असा फरक पडत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. उगीचच नुकसानीचा सौदा किंवा कोणीतरी माझं भलं करतंय याच्या मागं पळण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही ट्रेडर बनार, तुम्ही इन्व्हेस्टर बनणार नाही आहात. आता सध्या जर विचारात घेतलं, हे काही रेकमेंडेड नाही आहे, पण मी असं म्हणतो की IT अंडर परफॉर्म करताय किंवा कन्झम्पशन अंडर परफॉर्म करत आहे. पण आता हे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर बघितलं तर हो, अंडर परफॉर्मर आहे आणि मग तुम्ही त्याला विकणार, म्हणजे स्वस्तात विकणार आणि महागातली गोष्ट विकत घेणार आणि काही कालखंडानंतर परत ते परफॉर्मन्स संपला, यांचा परफॉर्मन्स येईल आणि मग हे ते विकणार स्वस्तात आणि महागात घेणार. हे जे गणित करताय ते चुकीचं करताय असं माझं स्पष्ट मत आहे. सो जे कोणी तुमचे ॲडवायझर आहेत ट्रस्टवर्दी असतील त्यांच्याबरोबर तुम्ही जा, बसा, त्यांना सांगा की बाबा मी असं असं काही करतो आहे, मला अंडर परफॉर्मन्स वाटतोय. तर सरळ ती लोक तुम्हाला सरळ सांगतील की बाबा आपण जो व्ह्यू घेतला आहे तो 10-20 वर्षाच्या प्रोस्पेक्टिव्हनी घेतला आहे, हा काही 4-6 महिन्याचा व्ह्यू नाही आहे. सो एवढं काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे असं ते तुम्हाला स्पष्ट सांगतील. सो माझं पण मत आहे, उगीचच आपला पोर्टफोलिओ 10 ठिकाणी दाखवून तुम्ही तुमचं हेडॅक वाढवताय, त्रास वाढवताय आणि परफेक्ट या जगात असं काहीही नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हां, तुम्हाला आजूबाजूला लोक पोचू शकतात, परफेक्ट 100% असं काही नसतं स्टॉक मार्केटला किंवा कुठल्याच मार्केटला नसतं की कोण देव आहे की तुम्हाला अगोदरच सगळं कळणार. हा एक अंदाज बांधता येऊ शकतो, याच्या पलीकडं काहीही होत नाही. विनाकारण
10 ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतः कन्फ्यूज व्हाल आणि मग कन्फ्युजन माणसाला योग्य निर्णय, रास्त निर्णय घेऊ देत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. सो जो कोणी तुमचा ॲडवायझर आहे त्याच्याबरोबर बसा आणि त्याचाच फक्त सल्ला आहे का. इथं तुम्हाला दिशाभूल करायला, लोक आपला व्यवसाय करायला काहीही सांगू शकतात. सो प्लीज ॲपवाले किंवा अजून काही जे तुमचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून देतो आणि तुम्हाला तुमचे फंड कसले परफॉर्म करतात हे सांगतो म्हणत असतील तर मी फंड मॅनेजरबरोबर मी बरेचसे भारतातले चांगले चांगले फंड मॅनेजर त्यांचे इंटरव्ह्यू पण केले आहेत आणि मी बऱ्याच वेळेला विचारलं तर देव कोणी नाही आहे त्यांनासुद्धा कळत. बरं मला एक सांगा, तो एवढा एक्सपर्ट माणूस आहे, त्याला अंडर परफॉर्म करून काय करायचं आहे. हां, त्या काही काळासाठी त्यांनी जो काही बेट घेतला आहे तो मागे पुढे होऊ शकतो. डेफिनेटली एखादी स्कीम किंवा एखादं थेमॅटिकल स्कीम असेल ती अडकलेली असू शकेल, तिथनं तुम्हाला बाहेर निघणं गरजेचं असू शकेल, असं नाही की नाहीच आहे. पण उगीचच पोर्टफोलिओ रिव्ह्यूच्या नावाखाली किंवा अंडर परफॉर्म आउटर परफॉर्मच्या नावाखाली तुम्ही ट्रेडर बनू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे. जर तुम्हाला याच्या संदर्भात काही प्रश्न विचार असतील तर खाली नक्की विचारा की तुमचे फंड कसं करतायत, काय करतायत. मी तर म्हणेल तुमच्या ॲडवायझरला विचारा. तुमच्याकडे कोणी ॲडवायझर नसेल आणि तुम्ही उगीचच ह्या ऑनलाईनवाले किंवा या ॲपवाल्यांच्या नादी लागत असाल तर मला नाही वाटत तुम्ही वेल्थ क्रिएट कराल. आणि आत्तापर्यंत ज्या लोकांनी रोज घर बदललं किंवा जागा बदलली आहे त्यांनी वेल्थ क्रिएट केली. मी हमेशा लोकांना म्हणतो की वेल्थ क्रिएट करणं म्हणजे लग्न करण्यासारखं आहे. ऊन वारा पाऊस सगळ्या वेळेला आपल्या साथीदाराची साथ देण्यासारखं आहे. रोज बायको बदलून किंवा रोज नवरा बदलून, पार्टनर बदलून तुम्हाला संसाराचं सुख नाही मिळणार आहे. तुम्हाला जर संसारिक सुख पाहिजे, मुलाबाळांचं सुख पाहिजे, नातवंडांचं सुख पाहिजे, लाँग टर्म चिरंतर आनंद पाहिजे तर तुम्हाला एकाच जोडीदाराबरोबर राहायला लागेल. तसंच इन्व्हेस्टिंगमध्ये सुद्धा आहे. लग्न करण्या अगोदर नक्की विचार करा, इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर नक्की विचार करा. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा त्याच्याबरोबर स्टिक राहा. मार्केट व्होलॅटिलिटी आत्ता इस्रायल इराण संपलं किंवा US इस्रायल इराणचा जो काही विषय होता तो जरी क्लोज झाला आहे असं म्हणत असले तरी अजून नवीन काहीतरी विषय येईल, जिओ पॉलिटिकल येईल, अजून कोणत्या तरी प्रकारचं येईल. हे मार्केट व्होलॅटिलिटी होत राहणार. न घाबरता लाँग टर्ममध्ये पेशन्स ठेवा, शांत राहा आणि चिकटून बसा एकाच ठिकाणी, गडबड करू नका. हां, लईच प्रॉब्लेम असेल तर नक्कीच ॲडवायझरशी बोलायला हरकत नाही. तुम्हाला कोणाला नवीन सुरुवात करायची असेल आणि माझ्या मदतीची गरज असेल तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. व्हिडिओ आवडला नाही आवडला लाईक कमेंट करू नका, पण इतरांना नक्की पाठवा जी लोक कुठेतरी चुकीची ॲडव्हर्टिजमेंट पाहून आपल्या पोर्टफोलिओला चुकीचा रंग लावू शकतात किंवा दिशा देऊ शकतात. अशा लोकांना मदत करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ आहे. सो तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.